नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कदम आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे करियर ऑपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स। आणि स्पेशली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एनडीए या एक्झाम बद्दल माहिती घेणार आहोत। मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की सर एनडीए नेमकं काय असतं, परीक्षा कशी असते, तिचं स्वरूप कसं असतं, पेपर पॅटर्न कसा असतो, याविषयी आम्हाला तुम्ही डिटेल मध्ये मार्गदर्शन करा। ही एक्झाम आम्हाला द्यायची आहे। तर मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की डिफेन्स मध्ये काय काय करियर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याबरोबर एनडीए ही सगळ्यात त्या ठिकाणी मेन एक्झाम आहे की जी बरेच मुलं देतात। तर या एक्झाम विषयी आज आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, स्पेशली आपण या व्हिडिओ मध्ये काय काय गोष्टी बघणार आहोत। पहिलं करियर ऑपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स, सेकंड गोष्ट एनडीए साठी किंवा या एक्झाम साठी काय एलिजिबिलिटी लागते, आणि त्यानंतर एक्झाम पॅटर्न, सिलेबस, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वगैरे यासारख्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर डिफेन्स मध्ये 12 सायन्स नंतर 12वी नंतर कोणत्या कोणत्या करियर ऑपॉर्च्युनिटीज असतात त्यावरती आपण एक नजर टाकूया। सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे एनडीए, त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे टीएस। जेई ह्या एक्झामच्या मेरिट वरती आपल्याला टेक्निकल एंट्री स्कीम मध्ये जाता येतं, ही पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर आहे, यासाठी आपल्याला नीट ही एक्झाम द्यावी लागते। नीटच्या मेरिट वरती आपण एएफएमसी मध्ये जाऊ शकतो ऍज अ डॉक्टर। त्याच्यानंतर नर्सिंग ऑफिसर असतं, या ठिकाणी फक्त मुली जातात आणि यासाठी पण नीट ही एक्झाम द्यावी लागते। आणि त्याच्यानंतर अग्निवीर हे आपल्याला सर्वांना माहित आहे। परंतु आजच्या या व्हिडिओ मध्ये ना आपण हे बाकी सर्व काही आज बघणार नाही आहोत, स्पेशली एनडीए विषयी बघणार आहोत, कारण मला बऱ्याच मुलांचे एनडीए विषयी मेसेज येत आहे, त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे। ओके मित्रांनो, सगळ्यात पहिलं एनडीए या एक्झाम साठी काय एलिजिबिलिटी पाहिजे। बाकीचे एलिजिबिलिटी एकदम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या असतात, त्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्या फक्त महत्वाच्या, त्या आपण बघूया। की पहिली गोष्ट आहे आपलं एज 16.5 ते 19.5 याच्या बिटवीन पाहिजे, 16.5 पेक्षा जास्त किंवा 19.5 पेक्षा कमी पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे 12ला पीसीएम हा ग्रुप पाहिजे। मॅथ कंपल्सरी सब्जेक्ट आहे। इव्हन मित्रांनो, जी मुलं कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये आहे आणि त्यांच्याकडे मॅथ आहे ते सुद्धा एनडीए ची एक्झाम देऊ शकतात। तर मित्रांनो, आता आपण या एक्झाम कधी असतात, त्याचा फॉर्म कधी भरायचा ते थोडक्यात समजून घेऊया। सगळ्यात पहिलं एनडीए चे प्रत्येक वर्षी 2 चान्सेस किंवा 2 अटेम्प्ट असतात। पहिला असतो एप्रिल मे मध्ये आणि दुसरा असतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये। ओके, तर जी परीक्षा एप्रिल मे मध्ये असते त्या परीक्षेला आपल्याला डिसेंबर मध्ये फॉर्म भरावा लागतो। 15 डिसेंबरच्या आसपास फॉर्म ची मुदत सुरू होते, त्याचं नोटिफिकेशन येत असतं, त्या नोटिफिकेशन नुसार डेट मागे पुढे होत असते, परंतु एक अंदाजे 15 डिसेंबर नंतर ऑनलाईन फॉर्म फिलिंग सुरू होत असतं। आणि जी एक्झाम सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होते त्या एक्झाम साठी फॉर्म फिलिंग हे 15 मे पासून सुरू होतं अंदाजे। त्याच्यानंतर कुठे आपल्याला फॉर्म भरायचा असतो, upsconline.nic.in या वेबसाईट वरती आपल्याला एनडीए चा फॉर्म भरायचा असतो। तर मित्रांनो, डेट तुम्हाला समजलेच असतील, दोनदा एक्झाम असते, पहिली एप्रिल मे मध्ये, दुसरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरायचा। एप्रिलच्या परीक्षेसाठी आपल्याला डिसेंबर मध्ये फॉर्म भरावा लागतो, सप्टेंबर ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी आपल्याला मे मध्ये फॉर्म भरावा लागतो। ओके, ठीक आहे। आता या एनडीएच्या एक्झामचं स्वरूप आपण समजून घेऊया। ही एनडीए एक्झाम एकूण 3 फेजेस मध्ये असते। त्यातील पहिली फेज असते ती म्हणजे रिटन एक्झाम, दुसरी फेज असते ती म्हणजे एसएसबी किंवा इंटरव्ह्यू, आणि तिसरी फेज असते ती म्हणजे मेडिकल। तर मित्रांनो, यामध्ये जी रिटन एक्झाम असते ना ही ऑफलाईन असते, ऑनलाईन एक्झाम नसते। बऱ्याच मुलांना डाऊट असतो की ही एक्झाम ऑनलाईन असते, तर ही एक्झाम ऑफलाईन असते। ही एक्झाम आपण हिंदी किंवा इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये ही एक्झाम आपण देऊ शकतो। आणि ह्या एक्झामचा जो पॅटर्न असतो हा ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा एमसीक्यू बेस ही एक्झाम असते। दुसरं, या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते। आता ह्या गोष्टी आपण आणखी थोड्याशा डीप मध्ये समजून घेऊया एक एक। ओके, सगळ्यात पहिलं की एक्झामचं स्वरूप, यामध्ये आपण एक गोष्ट बघूया की यामध्ये काय होतं की टोटल 2 पेपर असतात या एक्झाम मध्ये। एनडीए मध्ये 2 पेपर असतात आणि प्रत्येक पेपर हा 2.5 तासाचा असतो, म्हणजे टोटल 5 तास एक्झाम चालते। ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो त्यावेळेस आपण ज्यावेळेस इन होतो त्यावेळेस पहिले 2.5 तासाचा पेपर होतो, मध्ये अर्धा तासाचा ब्रेक असतो आणि परत 2.5 तासाचा ब्रेक होतो। त्या ब्रेक मध्ये आपल्याला त्याच ठिकाणी थांबावं लागतं। ओके, आणि टोटल 270 क्वेश्चन्स असतात, दोन्ही एक्झाम मिळून 270 क्वेश्चन असतात।
जे दोन पेपर असतात त्यातील पहिला पेपर हा मॅथचा असतो. पेपर 1 हा मॅथचा असतो आणि पेपर 2 हा जीएटी असतो. काही त्याला गॅट म्हणतात. हा जीएटीचा फुल फॉर्म होतो जनरल ॲबिलिटी टेस्ट. तर मित्रांनो या पद्धतीने एनडीएचे दोन पेपर असतात. आता या पेपर मध्ये आपण क्वेश्चन किती, मार्क्स किती, निगेटिव्ह वगैरे काय ते थोडंसं समजून घेऊया. जो पेपर 1 असतो मॅथचा त्यामध्ये टोटल 120 क्वेश्चन असतात आणि ह्या 120 क्वेश्चन साठी टोटल 300 मार्क्स असतात. म्हणजेच प्रत्येक करेक्ट क्वेश्चनला आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 मार्क्स मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला -0.83 एवढे मार्क्स होतात. म्हणजे या ठिकाणी ना 0.33% मार्क्स हे निगेटिव्ह असतात. 33% मार्क्स हे आन्सर चुकलं तर निगेटिव्ह केले जातात. ओके, तर या ठिकाणी म्हणजे जर एका प्रश्नाला 3 मार्क्स असतील तर त्याचा 1 मार्क्स निगेटिव्ह होतो. तर मित्रांनो या ठिकाणी जो दुसरा पेपर असतो जीएटी याच्यामध्ये टोटल 150 क्वेश्चन असतात. 150 क्वेश्चन असतात. टोटल या पेपरला 600 मार्क्स असतात. 600 मार्क्स असतात. प्रत्येक बरोबर क्वेश्चनला 4 मार्क्स मिळतात आणि चुकलेल्या क्वेश्चनला 1.33 मार्क्स हे वजा होतात. मित्रांनो समजलं तुम्हाला? दोन पेपर असतात. मॅथच्या पेपरमध्ये 120 क्वेश्चन, बरोबर आन्सरला 2.5 मार्क्स आणि चुकीच्या आन्सरचे 0.83 मार्क्स वजा होतात. गॅट मध्ये किंवा जीईटी मध्ये 150 क्वेश्चन असतात. टोटल मार्क्स 600, बरोबर आन्सरला 4 मार्क्स आणि जर आन्सर चुकलं तर 1.33 वजा होतात किंवा निगेटिव्ह असतात. ओके मित्रांनो या ठिकाणी पेपर 1 मध्ये थोडंसं सिलेबस आपण थोडा समजून घेऊया. ओके, पेपर 1 जो मॅथचा असतो त्याच्यामध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेशन 50 ते 62 मार्क्स, 50 to 62.5 एवढं अंदाजे मार्क्स या कॅल्क्युलेशन्सला असतात. त्याच्यानंतर दुसरं काय असतं, क्वाड्रेटिक इक्वेशन्स, याला 37.5 ते 50 मार्क्स, 37.5 to 50 मार्क्स असतात. त्याच्यानंतर मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट्स, याला 75 मार्क्स अलॉट केलेले आहे किंवा वेटेज आहे. त्याच्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटीला आहे 25 मार्क्स आणि ट्रिग्नोसाठी आहे 75 मार्क्स. बर, त्याच्यानंतर काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबरला आहे 25 to 37.5 एवढे मार्क्स, म्हणजे टोटल 300 मार्क्स असतात. मित्रांनो या ठिकाणी एक पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे, ते म्हणजे जो थोडासा हार्ड टॉपिक आहे, डिटर्मिनंट झालं, ट्रिग्नो झालं, याला जास्त वेटेज आहे 75. तर हे महत्वाचे टॉपिक आहे. या टॉपिक वरती तुमची कमांड चांगली पाहिजे. जर तुम्हाला एनडीए एक्झाम काढायचं असेल तर ह्यासारखे टॉपिक तुमचे परफेक्ट असायला पाहिजे. ओके, आणि हे सगळं 11-12च आहे. तुम्ही सगळं 11-12 मध्ये हे शिकलेलं आहात. हेच तुम्हाला एनडीएच्या एक्झाम मध्ये येणार आहे. ओके, जो दुसरा पेपर आहे जीएटी, हा आपण बघूया कसा असतो. याच्यामध्ये 2 पार्ट असतात. टोटल 600 मार्क्सचा पेपर असतो. पार्ट 1 असतो तो इंग्लिश, 200 मार्कांचा इंग्लिशचा पेपर असतो आणि त्याच्यानंतर पार्ट 2 असतो 400 मार्क्सचा. त्या पार्ट 2 मध्ये काय काय येतं, आपलं 11-12चं फिजिक्स असतं 100 मार्क्सला, केमिस्ट्री असतं 60 मार्क्सला, बायोलॉजी किंवा जनरल सायन्स हे असतं 40 मार्क्सला, हिस्ट्री आणि फ्रीडम मुवमेंट 80 मार्क्सला असतं. त्याच्यानंतर जिओग्राफी असतं 80 मार्क्सला आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्स 40 मार्क्सला. असं टोटल 400 मार्क्सला हा या ठिकाणी पार्ट 2 असतो आणि टोटल 600 मार्क्सचा जीएटी किंवा गॅट हा पेपर असतो. हा पेपर जर आपण मॅथ बरोबर कम्पेअर करू तर थोडासा इझी असतो. जे फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे येतं ना, हे मॅथच्या तुलनेने खूप सोपं असतं. ओके मित्रांनो, आपण काय बघितलं की यामध्ये पहिली गोष्ट बघितली आपण 3 फेजेस असतात. त्यामध्ये रिटर्न एक्झाम विषयी आपण माहिती घेतली. रिटर्न एक्झाम मध्ये मार्क्स किती असतात, निगेटिव्ह किती असतात, सिलेबस काय असतो त्या एक्झामचा. तर थोडं आपण थोडंसं इम्पॉर्टंट पॉइंट बघतोय. आपण खूप डिटेल मध्ये जात नाही. जे फक्त तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा परीक्षा नेमकी काय असते हे समजण्यासाठी थोडंसं आपण मेन पॉइंट घेत आहोत. ओके, तर आता दुसरं एक फेज बघितली आपण. दुसरी काय असते, एसएसबी बघूया, थोडक्यामध्ये बघूया 2 मिनिटांमध्ये. ओके, एसएसबी मध्ये पण 2 स्टेजेस असतात. स्टेज 1 असते, स्टेज 2. स्टेज 1 मध्ये काय असतं, स्क्रीनिंग असतं. स्क्रीनिंग म्हणजे काय, आपण ज्यावेळेस त्या एसएसबी मध्ये किंवा इंटरव्ह्यू साठी जातो, फर्स्ट डे आपलं स्क्रीनिंग केलं जातं. म्हणजे आपल्याला थोडंसं चेक केलं जातं स्क्रीन इन होण्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये. ऍक्च्युली मग आपले थोडेसे स्किल चेक केले जातात. त्यामध्ये जर आपण परफेक्ट असू तर आपल्याला पुढे फर्दर पूर्ण 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू साठी थांबवण्यात येतं. मग त्यासाठी जी पहिली टेस्ट असते स्क्रीनिंगची फर्स्ट डेला,
मग त्याला काय म्हणतात, ती स्टेज 1 असते आणि त्या टेस्टला म्हणतात स्क्रीनिंग टेस्ट. यामध्ये काय काय असतं ते बघूया. व्हर्बल अँड पीपीडीटी. व्हर्बल अँड पीपीडीटी म्हणजे काय? व्हर्बल म्हणजे व्हर्बल टेस्ट, जे आपण बोलतोय वगैरे त्या टाईपची टेस्ट असते. आणि पीपीडीटी मध्ये पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट, म्हणजे एक आपल्याला फोटो दाखवला जाईल, त्या फोटोवरून आपल्याला काय करायचंय की त्या फोटोचा अंदाज लावायचा. थोडासा ब्लर किंवा थोडासा ब्लॅक अँड व्हाईट असा फोटो असेल, त्याच्यावरून आपल्याला त्या इमेजचा एक काहीतरी त्याचा एक अंदाज लावून त्याच्यावरती आपल्याला डिस्क्राईब करायची आहे, एखादी स्टोरी वगैरे बनवायची आहे. त्याच्यानंतर दुसरी येते टीएटी किंवा सायकोलॉजिकल टेस्ट मध्ये ह्या 2-4 टेस्ट असतात. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट असते टीएटी. टीएटी म्हणजे काय? थीमॅटिक अप्रिशिएशन टेस्ट. इथे पण एखादी थीम तुम्हाला दिली जाईल, त्यावरती तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे, त्यावरती काहीतरी स्टोरी वगैरे तुमचे व्ह्यूज त्या ठिकाणी मांडायचे आहेत. डब्ल्यूटी वर्ड असोसिएशन टेस्ट, ही वर्ड जम्बलिंग सारखी एक टेस्ट असते, त्या टाईपची टेस्ट असणार आहे. दुसरी SRT सिच्युएशन रिएक्शन टेस्ट, तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि त्यावरती तुम्हाला तुमचे व्ह्यूज मांडायला लावले जातील. त्याच्यानंतर SD सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट. या टाईपच्या ह्या स्क्रीनिंग मध्ये टेस्ट होणार आहेत. या टेस्ट मध्ये तुम्ही पास झाला तर तुम्ही फर्दर इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय आहात, नाही तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू मधून आउट केलं जातं. ओके. त्याच्यानंतर स्टेज 2, दुसऱ्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत जे SSB चा प्रोसेस चालतो ती असते स्टेज 2. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन आणि महत्वाचं पहिली टेस्ट असते ती म्हणजे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर्स. ही पूर्ण 4 दिवस चालते. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिलं GD म्हणजे ग्रुप डिस्कशन चालतं. GP ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असते. PGT प्रोग्रेसिव्ह ग्रुप टेस्ट असते. त्याच्यानंतर HGT हाफ ग्रुप टास्क, IOT इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल टेस्ट, CT कॉमन टास्क, SR किंवा GOR स्नेक रेस किंवा ग्रुप ऑब्स्टॅकल रेस, या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी कराव्या लागतात. IL इंडिव्हिज्युअल लेक्चर आणि FGT फायनल ग्रुप टास्क, या टाईपच्या टास्क किंवा या टाईपच्या टेस्ट त्या ठिकाणी तुमचे होतात. GD, GP, PGT, HGT, IOT, CT, SR, IL, FGT या टाईपच्या टेस्ट पुढच्या 4 दिवसामध्ये कंडक्ट केल्या जातात. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच 4 दिवसामध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू देखील घेतला जातो आणि त्याच्यानंतर एक फायनल सिलेक्शन साठी कॉन्फरन्स असते. कॉन्फरन्स मध्ये बसवलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही कुठे कमी पडताय काय वगैरे त्या ठिकाणी डिस्कशन चालतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण समजून घेतलं की SSB काय असते. SSB मध्ये 2 स्टेजेस असतात. पहिली असते स्क्रीनिंग आणि दुसरी आहे हे पुढचे 4 दिवस चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज. ओके मित्रांनो, जर तुम्ही रिटर्न एक्झाम पास झाले, मेरिट मध्ये आले, तर तुम्हाला SSB साठी कॉल दिला जातो. SSB साठी तुम्हाला जे SSB चे सेंटर आहेत, लखनौ, अलाहाबाद, जे पण सेंटर्स आहेत, कपूरथला वगैरे, बेंगलोर वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला SSB साठी कॉल देण्यात येतो, बोलवलं जातं. SSB तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुमचं मेडिकल होतं. या टाईपच्या 3 फेजेस असतात, रिटर्न एक्झाम, SSB आणि मेडिकल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 फेजेस बघितल्या, रिटर्न एक्झाम, SSB आणि मेडिकल. ओके. तर मित्रांनो, आता आपण थोडंसं स्ट्रॅटेजीकडे वळूया. आपण एकदम कमी टाइम मध्ये तुम्हाला एक परीक्षा व्यवस्थित समजावी यासाठी NDAचं व्यवस्थित या ठिकाणी समजून घेतलं. सगळ्यात पहिले रिटर्न टेस्ट, SSB आणि मेडिकल. यामध्ये रिटर्न टेस्ट ची जर तुम्ही प्रॉपर तयारी केली असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तर बरोबरच तुम्हाला SSB ची तयारी करणे देखील आवश्यक आहे. कारण रिटर्न एक्झाम जेवढी टफ आहे त्याच्यात 10 टफ SSB असतं. नॉर्मली आपण बघतो कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील तर 1.5-2 तास इंटरव्ह्यू चालतो, परंतु या ठिकाणी तुमचा 5 दिवस इंटरव्ह्यू असणार आहे. म्हणजे तेवढं डीप नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमचं फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि तुमचा ब्रेन काय लेवल पर्यंत, एक आर्मीचा ऑफिसर ज्या लेवल पर्यंत त्याचं विचार करण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याची क्षमता, तेवढी क्षमता तुमच्याकडे आहे की नाही, हे सगळं त्या ठिकाणी चेक होणार असतं. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला 3 गोष्टी समजल्या आहेत. पहिली रिटर्न एक्झाम, SSB आणि मेडिकल. यामध्ये मेडिकल आपल्या हातामध्ये नाहीये, नॉर्मल मेडिकल आपलं होत असतं. डोळ्याला आपल्याला नंबर जरी असेल 6/9 पर्यंत, तरी ऑफिसरला ते अलाव असतं. त्याच्यामुळे मेडिकलचं खूप टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु रिटर्न एक्झाम आणि SSBचं तुम्हाला प्रॉपर प्रिपरेशन आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आता आपल्याला सगळ्यात अगोदर फेस करावं लागणार आहे रिटर्न एक्झाम. आणि यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की मॅथ हा जास्त इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॉपर तयारी करायची आहे. तुम्ही काय करू शकता यासाठी की मॅथ वरती जेवढे पण MCQ टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते जास्तीत जास्त करा. मागच्या 8-10 वर्षातील NDAचे पेपर घ्या, याचं सेपरेट बुक पण बाजारामध्ये मिळतं आणि या पेपरची प्रॅक्टिस करा. मॅथची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. बाकीचे जे सब्जेक्ट पण असतील यांची पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जितकी चांगली प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिसच ही तुम्हाला
या एक्झाम मध्ये सक्सेस मिळवून देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. जर तुम्ही ठरवलं ना मला दररोज 200 क्वेश्चन करायचे आहेत, दररोज तुमचे 200 क्वेश्चन झालं पाहिजे, जग इकडचं तिकडं झालं तरी तुम्हाला 200 क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत. इतक्या लेवलला जर तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करत असाल तर मॅक्झिमम चान्सेस आहे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकतात. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बर्निंग डिझायर. तुमच्या आतमध्ये आग लागलेली पाहिजे की मला आर्मी ऑफिसर बनायचंय, मी एंट्रन्स एक्झाम साठी पाहिजे तेवढ्या लेवलला प्रिपरेशन करेल, SSB साठी पाहिजे त्या पद्धतीने मी स्वतःला डेव्हलप करेल, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करेल. ही गोष्ट तुमच्या आतमध्ये आली पाहिजे. समजा आता आपण इंटरव्ह्यू मध्ये इंग्लिश मध्ये बोलणार आहोत तर इंग्लिश वरती तुमची कमांड यायलाच पाहिजे. असं नाही की मग बघू तिकडे इंटरव्ह्यूला गेल्यावर बघू तोडकं मोडकं येतं मला वगैरे, ह्या गोष्टी नाही. आतमध्ये आग लागली पाहिजे, एकदम आग. आणि तितक्या लेवलला तुम्ही स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे की या जगातील एक जरी माणूस आला आणि एकच वॅकन्सी असेल ना एनडीएला तरी सिलेक्शन हे माझंच व्हायला पाहिजे. या लेवलला, इतक्या लेवलला तुमचं प्रिपरेशन असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं की एनडीए काय असतं, त्याचं स्वरूप काय असतं, मार्किंग स्कीम काय असते, थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल. आणि जर आणखी तुम्हाला डिटेलमध्ये काही गोष्टी माहित करून घ्यायच्या असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला आणखी जास्त तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. मित्रांनो, आपल्या हातामध्ये अतिशय कमी दिवस आहे आणि अतिशय महत्वाचा काळ आहे. अभ्यासाला लागा, झोकून द्या. 100% तुम्ही तुमचं द्यायला सुरुवात करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.